सदाभाऊ, ज्या लोकांनी कर्ज परतफेड केलेत त्यांना आपण कर्ज देऊ शकतो. हो हो, ती आपली ज्या कमिटीचा रिपोर्ट येईल, आपली या तारखेपर्यंत कर्जमाफी होणार आहे. त्याच्यानंतर मग ते कर्ज पात्र झाले तर त्यांना कर्ज देण्यात येईल ना सदाभाऊ. हा, माफी करताय जाहीर केल्यानंतर आमची विनंती आहे, तो कर्जमाफी होते म्हणून तो शेतकरी कर्ज भरत नाही, व्याज चालू झालेला आहे. तुम्ही स्पेसिफिक सांगा ना, इतक्या दिवसामध्ये करणार आहे, नाही तो मरून जाईल कर्ज व्याजाच्या माध्यमातून. सांगितलं ना त्यांनी 30 जूनची तारीख दिली. शेती दोन गोष्टी बस, सगळ्याचं उत्तर देतो, सगळ्याचं उत्तर देतो, थोडं ऐकून घ्या आमचं. आता ते त्यांनी विचारलंय आमच्या मित्राने मागला अमरावती बँकेचा की पुनर अकोल्याला, तो विषय ह्याच्याशी निगडीत नाही, तरी पण सांगतो की तिथं असंच झालं. काही लोकांनी पुनर्गठनासाठी परवानगी मागितली, काही लोकांनी मागितले नाही. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी केली. म्हणून आज पुनर्गठन कुणाचं करायचं आपण, ज्याची संमती नाही त्याचं आम्ही पुनर्गठन कसं करणार आहोत. उद्या लोक कंप्लेन करतील ना. फायदा झाला तर बरोबर आहे म्हणतील सदाभाऊ, आणि चुकीचं झालं तर कुणी म्हणते, कुणाचाही स्वभाव ते आहे. म्हणून त्यांच्या संदर्भात ते उत्तर दिलंय. सोसायटीने तशा प्रकारचं पुनर्गठनाची परवानगीचं ठराव घेऊन पत्र दिला होता, म्हणून त्यावेळेस त्या लोकांचं पुनर्गठन केलंय. आणि त्याच्यानंतर लोकांना त्याचा फायदा भेटला नाही, पुन्हा तक्रार करत बसले. नाही मी सांगितलं उत्तर सगळ्यांचं बोलणं होऊ द्या आधी. मत्स्याच्या संदर्भामध्ये कर्ज ही शेती कर्ज समजून पीक कर्जासाठी घेतलेल्या व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. प्रवीण भाऊ, त्यांचा जे आपण देणारा मत्स्यासाठी ते आहे. आणि ज्यावेळेस शिंदे साहेब आपल्याला या कर्जमाफीचा आपल्याला निर्णय फायनल कधी घेता येईल की प्रवीण सिंह परदेशी ज्या दिवशी आपल्याला रिपोर्ट देईल त्या दिवशी आपल्याला पूर्ण निर्णय घ्यायचा. पण सरकारने आपल्या घोषणा केलेली आहे की 25 तारखे 30/6/25 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत आहेत त्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि जे प्रामाणिक आहेत, जे भरलेले लोक आहेत, त्यांना इन्सेंटिव्ह सरकार देऊच राहिले 50 लोकांना. म्हणजे इकडे थकबाकीदाराला फायदा उरला आहे आणि चालू बाकीदाराला 50,000 रुपये देऊ राहिलो आपण. दोघांनाही समावेश ठेवलेला याच्यात. प्रश्न क्रमांक 2. मगाशी आम्ही सगळे प्रश्न एकच विचारतोय. मंत्री महोदय, आपण पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर केली. 25 सप्टेंबर पर्यंत जे आहेत त्यांना 2 लाख, जे नियमित आहेत त्यांना 50,000.